पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय. म्हणून भोगे ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होण्यासारखी ठाके. माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काया. म्हणजे जे प्रारब्धात असेल ते गव्हा सुद्धा चुकणार नाही आणि जे घडायचं आहे त्याच्यासारखी आपली बुद्धी होत असते. जसं की माझ्या प्रारब्धामध्ये लोकांनी मला जर दोष द्यावे असे असेल तर ते कसे चुकेल. यद भावी न तद भावी भावी चैन तदन्यथा. जे घडायचं आहे ते घडणारच आहे. याच्यावर एक छोटीशी सुंदरशी एक कथा आहे महाभारतामधली. धर्मराजाची सभा भरलेली होती आणि ती जी सभा होती ती सभा मय दानव नावाच्या राक्षसाने बनवलेली होती. मय दानव हा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाने ती धर्मराजाची सभा बनवलेली होती. आणि त्या सभेचं एक वैशिष्ट्य होतं, म्हणजे त्या सभेमध्ये जर गेलं तर आनंदच होता. दुःख म्हणजे दुःख नव्हतंच, आनंदच. समजा आपल्याला जर भूक लागली आणि जर आपल्याला गुलाबजामुन खायची अशी इच्छा झाली तर समजा खाल्ले आपण गुलाबजामुन आणि पोट भरलं. आपल्याला तहान लागली म्हणजे तिथं संकट गिंकट काहीच नाही, फक्त सुख आणि सुख, आनंद आणि आनंद असं त्या सभेचं वैशिष्ट्य होतं. आणि अशी ती सभा मैदानव नावाच्या राक्षसांनी बांधलेली होती आणि ती 100 योजन लांब आणि 100 योजन रुंद अशी ती सभा होती. आणि सभा भरलेली. धर्मराजा आपल्या सिंहासनावर बसलेले होते आणि त्या सिंहासनाच्या टोकावर एक पोपट बसलेला होता. आणि मग त्या सभेमध्ये यम सुद्धा आले. मग यम आले, मग पोपटाचं लक्ष त्या यमाकडे गेलं आणि मग त्या पोपटाचं लक्ष यमाकडे गेलं आणि यम त्या पोपटाकडे पाहून हसू लागला. असा हसला. मग ते म्हणे हसला असेल, पण मग डबल यम हसला. मग आता डायरेक्ट यम जर आपल्यावर हसला मग त्याच्या पोपटाला लक्षात आलं की गड्या काहीतरी गडबड आहे. असं वाटते आपला आता शेवटचे काही क्षण आले. कारण यम जर हसला तर, कारण समजा आपण सोयाबीन विकायला बाजारामध्ये गेलो, मार्केटमध्ये गेलो आणि व्यापाऱ्याने आपली सोयाबीन घेतली आणि असा हात घालून बघितला सोयाबीनमध्ये आणि मग ती जर खराब असली तर मग व्यापारीच हसते. समजा मग ती व्यापारी जर हसला तर मग असं समजून जाते की आपल्याला बाबा काहीतरी सोयाबीनीत काहीतरी खराबी आहे, जेवढ्या पैशाची जायची तेवढ्या पैशाची जाणार नाही. मग त्या पोपटाला वाटलं अरे आपला आता शेवटचे क्षण आपले आता जवळ आले असं वाटते. मग तू यम डबल त्याच्याकडे पाहून हसला. मग यानं काय केलं, आता पोपट मग पक्षाचा राजा कोण, गरुड. मग हा पोपट गरुडाकडे गेला की गरुड राजा हे बा यम माझ्याकडे पाहून हसला. कारण मग आता हसल्याचा अर्थ काय घ्यावं, कारण यमाकडे कोणचं खातं असते, डायरेक्ट खलास करण्याचं, मारण्याचं. मग ते म्हणे भाऊ काय ताण न घेऊ, तू आपल्या पार्टीतला माणूस आहे, तुला काही होऊ देणार नाही. जर मी आहे तर तुला काही होऊ देणार नाही. मग यानं काय केलं, याने गरुडानं पोपटाला बसवलं त्याच्या पाठीवर आणि चांगलं 1-2 तास सारखं पळाला. आणि आता गरुडाचं पळणं म्हणजे उडणं म्हणजे किती स्पीडनं, डायरेक्ट हनुमान गेअर टाकला. 1-2 तासात डायरेक्ट 1-2 हजार किलोमीटर पळाला. 7 समुद्राच्या पलीकडे गेला. त्यातून सांगायला आलो काही महाभारतातली कथा आहे. म्हणजे जे भोगायचं आहे ते होणार, जे भोगायचं आहे ते घडणारच आपल्या संग. आणि जसं होणार त्याच्यासारखी आपली बुद्धी होते. आणि मग यानं डायरेक्ट हनुमान गेअर टाकला आणि डायरेक्ट 7 समुद्राच्या पलीकडे नेलं, एका गुफेत नेऊन ठेवलं. आता म्हणे यम येईल का म्हणे इकडं. मग ते गुफेत नेऊन ठेवलं आणि एक मोठासा दगड त्या गुफेला जो दरवाजा होता तो दगड त्या गुफेला लावून दिला. आता म्हणे कोणी येईल का. आणि लगेच डबल हनुमान गेअर टाकला आणि डबल त्या धर्मसभेत येऊन बसले गरुड. मग हा यम त्या गरुडाकडे पाहून हसू लागला. मग म्हणे अरे आता पोपटाकडं एवढं लांब पोपटाला सोडलं, आता माझ्याकडे पाहून हसायला लागला. आता तो गरुड तो डायरेक्ट यमाकडे गेला, कर भाऊ काहून हसायला लागला, आता काय हसू नको बा तू. अरे ते म्हणे मी पोपट्या बी नेऊन ठेवलं. अरे ते म्हणे त्या पोपटाचं मरण 7 समुद्राच्या पलीकडे एका गुफेत होतं आणि तो त्याला तिथंच नेऊन ठेवलं. आणि त्या गुफेला दरवाजा म्हणून एक दगड बी लावून ठेवला. त्याचं मरण एका मांजरीच्या हातून होतं.
म्हणजे तात्पर्य काय बुवा, जे घडायचं ते घडणारच, म्हणून भोगे ती त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होण्यासारखे ठाके, माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काय आहे, जे भोगायचं आहे ते घडणारच आहे. आणि काय मग मेला पोपट. ही झाली आपली कथा, ही महाभारतातली कथा आहे. पुंडलिक वरदारे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, जय श्रीराम.